या मोर्चामध्ये आपल्याला काही महिला मोठ्या प्रमाणात घागर घेऊन आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच या नेमक्या महिलांचा आक्रोश नेमका काय आहे, महिलांचं मत नेमकं काय आहे, तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, आपलं नाव कसं? नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा संदीप हजारे. मी पंचायत समितीची सदस्य आहे उजळ्यावाडीतनं. तर माझं हे मत आहे की आज आपण 21व्या शतकात जगतोय. म्हणजे अगदी आपण चंद्रावर गेलोय, आपण मंगळयानवर गेलोय, आपण एआयच्या जमान्यात राहतोय. पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की पाण्यासारख्या एका अगदी मूलभूत गरजेसाठी आज आपल्याला घागर घेऊन मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. हे अगदीच मला असं वाटतं की खूप दुर्दैवी गोष्ट आहे ही मुळात. एकंदरीतच हे सगळं आता घागर घेऊन नेमका मोर्चा काय, नेमकं प्रॉब्लेम नेमके काय आहेत तुमच्या भागामध्ये, त्याचं मला सांगा. हा, ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं असेल, आता लोकांचा खूप जास्त आक्रोश होता की बाबा घागर घेऊन येण्याची ही वेळ आली आहे. तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. जर तुम्ही MGPचं जे प्रशासनाचं काम जर बघितलं तर ते अगदी काय म्हणतात त्याला कमी दर्जाचं असं म्हणू शकतो, किंवा त्यांच्यामध्ये काहीही ताळतंत्र नाहीये मुळात. म्हणजे अगदी जी 27 महिन्यांची जी योजना होती ती योजना कंप्लीट करायला तुम्ही 4 वर्ष लावलेत. आणि एवढी 4 वर्ष लावून सुद्धा जर तुम्ही बघितलं कामाचा आढावा, त्यांनी सांगितलं 50% काम झालंय, पण माझं असं मत आहे की 30% देखील त्यातलं काम झालेलं नाहीये. जर या गतीने जर तुम्ही कामं केली तर मला नाही वाटत की अजून 10 वर्षात ही कामं होणार आहेत. आणि पाण्यासारखा मुद्दा की जो रोजच्या जीवनातला आहे, आणि इतका महत्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही ह्या गोष्टीकडे इतकं लाईटली घेत असाल तर मला असं वाटतं की आता आपली वेळ आहे की प्रशासनाला झोपेतनं जागं करायला हवं, असं याच्याबद्दल तर माझं असं मत आहे. खरं तर आपल्यासोबत आणखी काय महिला आहेत का, की तुम्ही कुठं राहता नेमकं? गांधीनगरला तुम्हाला या पाण्याचा नेमका समस्या आहे? मग भरपूर आहेत. गांधीनगर तर भरपूर आहे. काय नेमकी काय काय? एकतर 17-18 दिवसांनी पाणी येते, ते पण 15 मिनिटं पाणी देतात. आणि अस्वच्छ पाणी आहे. आणि कधी कधी महिला ज्या जॉबला वगैरे जातात त्यांना ते पाणी कधी येणार हे माहित नसतं. 18 दिवसांनी पाणी येऊन गेले की पुन्हा 18 दिवस त्यांना थांबावं लागतं. त्यामुळे विकत पाणी त्यांना घ्यायला लागतं. त्या समस्या आहे. यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही अशा पद्धतीने काही आरोप आहेत ते केले. होय, हे खरोखर खरे आहे. कारण की 10 ते 15 दिवसातून पाणी येते, त्यामुळे महिलांना हे पाणी कसे वापरावे तेच कळत नाही. किती जरी जपून वापरले तर शेवटी महिलांना पाण्याशिवाय काहीच करता येत नाही. आता आपण घागर घेऊन आला होता, काय आता मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याचं पण आपल्याला पाहायला मिळालं. होय, जनता पूर्ण त्रयस्थ झाली आहे. कारण की पाणी आहे तर सगळं आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि येथील प्राधिकरणामार्फत जे पाण्याचा पुरवठा होतो तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. किती वर्षांपासून तुम्हाला हा त्रास होतो? हा, आम्हाला जेव्हापासून हे ऑफिस आहे, प्राधिकरण चालू झाले तेव्हापासून चालूच आहे. जसं की आता आपण पाहिलं, प्राधिकरण चालू झाल्यापासून जो पाणी पुरवठा आहे तो व्यवस्थित केला जात नाही, सुरळीत पाणी पुरवठा मिळत नाही, अशा पद्धतीच्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, संतप्त प्रतिक्रिया आहेत, त्या आता आपण पाहिल्या. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.